लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. एक्सप्रेस इन उड्डाणपुलावर दारूच्या क्रेटा कारचा भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी. अपघातस्थळी माणुसकी हरवली, जखमींकडे दुर्लक्ष करून नागरिकांकडून दारूच्या बाटल्यांची लूट. सविस्तर बातमी. नाशिक शहरातील एक्सप्रेस इन हॉटेलजवळील उड्डाणपुलावर आज सकाळी सुमारे 6:30 वाजण्याच्या सुमारास दारूच्या बाटल्यांनी भरलेला क्रेटा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनातील एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका जबरदस्त होता की कारचा मोठा भाग नुकसानग्रस्त झाला आणि त्यामधील मद्याच्या बाटल्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या. मात्र या गंभीर परिस्थितीत जखमी व्यक्तींकडे दुर्लक्ष करून काही नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या दारूच्या बाटल्या उचलण्यास सुरुवात केल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात आला असून माणुसकी हरवली की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान खासगी क्रेटा वाहनातून एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक कशी केली जात होती याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित वाहनाकडे वैध परवानगी होती का? तसेच हा मद्यसाठा कुठून आणला जात होता आणि कुठे नेला जात होता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रस्त्यावर विखुरलेल्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे केवळ वाहतूक अपघात नव्हे तर सामाजिक संवेदनशीलतेचा मुद्दाही ऐरणीवर आला असून जखमी व्यक्तींऐवजी बाटल्यांवर झडप घडणाऱ्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.